नमस्ते. या व्हिडिओतून आपण बघणार आहोत की पुण्यापासून सावळ्या घाटापर्यंत कसे जायचे. तर इथे साधारणतः एक 60 ते 70 किलोमीटर आणि 2 तासाची साधारणतः राईड दाखवत आहे. इथून आपण पुण्यातून पौड रोडने जायचं आहे मुळशीपर्यंत. मुळशी धरणानंतर पुढे आल्यानंतर एक साधारणतः 60 किलोमीटर नंतर इथे एक पूल लागतो. या पुलावरून आपल्याला इकडे जिकडे अंधारबन आणि कुंडलिका व्हॅलीचा रस्ता आहे तिकडे जाणारा रस्ता तो आहे, तिकडे जायचा. हा सरळ रस्ता इकडे ताम्हिणी घाटातून पुढे माणगावला जातोय. तर इथे आल्यानंतर हा बघा, हा छोटासा पूल आहे आणि इथून आल्यानंतर इथेच या ठिकाणी छोट्या बस स्टॉप सारखं एक ठिकाण आहे. इथे परातेवाडीसाठी डावीकडे रस्ता जातो आणि इथे छोटा बोट सुद्धा लावलेला आहे सावळ्या घाटाचा. तिथून एक 3 ते 4 मिनिटाच्या राईड नंतर आपण इथे परातेवाडीत पोहोचतो आणि इथे गाडी लावायला जागा आहे. बसेस सुद्धा लागू शकतात आणि इथे एक हॉटेल सुद्धा, इथे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा होती. इथे गाडी लावल्यानंतर मग आपला सावळ्या घाटाचा प्रवास सुरू होतो. तर सावळ्या घाटाला जायला आपल्याला 30 ते 40 मिनिटं लागतात. काही फार मोठा अवघड ट्रेक नाहीये. तर परातेवाडीत आल्यानंतर ही पायवाट दिसते, मळलेली पायवाट आहे, काही फार अवघड नाहीये. या पायवाटेने आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे. इकडे आल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटात आपण इथे या माचीपर्यंत येऊन पोहोचतो आणि इथे माचीपर्यंत आल्यानंतर इथून आपल्याला खूप सुंदर व्ह्यू दिसतो. तो व्ह्यू मी आता आपल्याला दाखवतो, हा गुगल मॅप 3Dच्या माध्यमातून. ही इकडे कुंडलिका व्हॅली आहे. इथून आपल्याला समोर सावळ्या घाटाच्या या पहिल्या माचीवर आल्यानंतर इकडे आत देवकुंड धबधबा आहे आणि हे भिरा धरण आहे जे या कुंडलिका नदीवर आले आहे. तर इथे आल्यानंतर आपल्याला इथपर्यंत आपण एक 15 ते 20 मिनिटात येतो आणि इथून मात्र हा जो आहे हा एक उतार आहे, तीव्र उतार आहे बघा. हा जो उताराचा टप्पा आहे हा इथून या माचीपासून इथपर्यंत तो खूप रिस्की आहे आणि इथे धरायला आजूबाजूला काही जागा नाही आहे आणि अतिशय तीव्र उतार आहे आणि गवत असतं. पावसाळ्यात तर खूप रिस्की आहे. तुम्ही काही व्हिडिओ सुद्धा बघितले असतील की जिथे पाय घसरून कोणतरी पडलेला आहे. तर हा एवढा टप्पा जो आहे जिथे गवताचा टप्पा आहे आणि फक्त पायवाट आहे, तिथून अगदी दोन्ही बाजूने सरळ उतार आहे हा दोन्ही बाजूने आणि कुठूनही पडण्याची शक्यता असते. तर ह्या टप्प्यामध्ये आपण काळजीपूर्वक चालणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या टप्प्यात जिथे येतो, जिथे हा सेकंड वॉटर टँक म्हटलेला आहे, इथे छोट्याशा पायऱ्या आहेत. येथे आपल्याला ऐतिहासिक घाटवाटेच्या ज्या पायऱ्या आहेत ते इथे दिसू शकतात. तर इथे सुद्धा पावसाळ्यात खूप निसरड असतं, अन्य ऋतूमध्ये मात्र हे सेफ आहे पायऱ्या असल्यामुळे. तर हा टप्पा सुद्धा पावसाळ्यात रिस्की आहे आणि त्याच्यानंतर छोट्या जंगल सारख्या किंवा दाट झाडीमधून मग मार्ग सुरू होतो, तर हा सुरक्षित आहे. इथून मग हा या पायवाटेने सरळ ही पायवाट आपल्याला ही इथून येते आणि ही पायवाट सरळ या माचीपासून आपल्याला या व्ह्यू पॉईंट पर्यंत घेऊन येतं. तर ॲक्च्युली हा सावळ्या घाट इथे नाहीये, हा व्ह्यू पॉईंट आहे. इथून आपल्याला देवकुंड धबधबा वगैरे सगळं दिसतो. तर हा बघा, आपण इथून सुरू केलं होतं परातेवाडीपासून आणि हा असा मार्ग आहे. इथे आल्यानंतर इकडे ही कुंडलिका व्हॅली आहे आणि समोर आपल्याला भिरात धरण दिसतं. तर आपण बघूया 3D कसं दिसतंय. हे बघा, या बाजूला उभे राहिल्यानंतर ड्रोन शॉट इथून खूप छान येतात. तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ड्रोनचे. इथून हा सरळ इथे ताम्हिणी घाटातून आलेला जो देवकुंड धबधबा आहे तो इथे दिसायला लागतो. आणखी बर्ड आय व्ह्यू प्रमाणे बघायचं म्हटलं तर इकडून ताम्हिणीतून इकडून आल्यानंतर हा सरळ चालला माणगावला. इथे आपण जो लोणावळ्या साईडला जाणारा रस्ता आहे हा किंवा कुंडलिका व्हॅली अंधारबनकडे जाणारा रस्ता आहे, तिथेच आपल्याला हा सावळ्या घाटासाठीचा एक छोटा रस्ता इथे परातेवाडीत पार्किंग केल्यानंतर या मार्गाने आपण इथे 30 ते 40 मिनिटात सावळ्या घाटाच्या व्ह्यू पॉईंटवर येऊन पोहोचतो.